दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज पुनरुत्थानाच्या अगोदरचा दिवस. शुक्रवारी संध्याकाळी अरिमथाईकर जोसेफ जो होता, ह्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. त्याच्याबरोबर निकोदेमसही होता. हा निकोदेमस कोण होता की जो रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन भेटला होता आणि नवीन जन्म घेण्याविषयी त्याने येशूला विचारलं होतं. तो निकोदेमसही अरिमथाईकर योसेफ बरोबर होता. हे न्यायसभेचे प्रतिष्ठित सदस्य होते. आपण म्हणतो की ती लीगल जी कमिटी असेल का त्यामधले ते एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर ते होते. आणि त्यामुळे पिलातांनी त्यांना नकार दिला नाही आणि येशूचे शरीर त्यांनी त्यांच्याकडे सोपवले. हे असं देवाचं वचन सांगतं की हे दोघंही गुप्त शिष्य होते. आणि इतर शिष्य जर बघा आपण 3 वर्ष ते येशूबरोबर राहिले, पण कोणीही त्यावेळेस त्या ठिकाणी नव्हतं. आणि हे जे गुप्त शिष्य होते ते ह्यावेळेस कामाला आले. निकोदेमस हा अधिकारी होताच, परंतु तो श्रीमंती होता. त्यासाठी त्यांनी बघा प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्यांनी गंधरस व अगरू ह्यांचं 100 रत्तल मिश्रण आणलं होतं आणि ते पूर्ण शरीराला येशूच्या लावायला तो घेऊन आला होता. जे त्यांना करता आलं, त्यांच्या अधिकारामध्ये जे होतं ते त्यांनी केलं. आणि आपल्या अधिकाराचा जो उपयोग आहे, जो पदाचा उपयोग आहे त्यांनी येशूच्या कार्यासाठी केला, देवाच्या कार्यासाठी केला. आज आपण आपला पैसा आणि आम्ही काय करत आहोत, आमच्या पदाचा उपयोग आम्ही देवाच्या राज्यासाठी करत आहोत का? ह्या दोघांनी बघा, ह्या दोघांनी जे काही केलं त्याची देवाचं राज्य येईल त्यावेळेस निश्चित त्यांची दखल घेतली जाईल. आज देवाचे वचन सांगत आहे आपल्याला की जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होतील. आज आम्ही कोणत्या पदावर आहोत, आज आमच्याकडे कोणते अधिकार मोठे आहेत का, आमचा हुद्दा जो आहे ह्या जगामध्ये तो जास्त मोठा आहे का? पण जर तरी असेल तसं तर ह्या पदाचा उपयोग, ह्या अधिकाराचा उपयोग, ह्या हुद्द्याचा उपयोग आम्ही देवाच्या कामासाठी करीत आहोत का? आम्ही लोकांच्या उपयोगी त्यासाठी पडत आहोत का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्क शुभ वर्तमान याचा 15वा अध्याय 43वा वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 15 and verse 43. म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिम्मत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.